आणि एकंदर महाराष्ट्रामध्ये सध्या जे चित्र निर्माण झालेलं आहे त्याविषयी अधिक माहिती घेऊया। राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहे। राजू, आता मुदत संपून गेलेली आहे, 3 वाजून गेलेले आहेत। ज्या प्रकारे आता महाविकास आघाडीचं वर्णन माघार विकास आघाडी करावं अशी वेळ येऊन ठेपलेली आहे, कशा प्रकारे आज दिवसभरामध्ये घडामोडी घडल्या? अमोल, आपण पाहतोय की विधान परिषदेच्या 17 जागांसाठी ही निवडणूक होती आणि उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत 3 वाजता संपलेली आहे आणि आपण पाहतोय की यामध्ये महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी माघार घेतली आहे। जवळपास अर्ध्याहून जास्त उमेदवारांनी माघार घेतलेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचे जे मोठे नेते आहेत कुठेतरी तोंडघशी पडलेत का असा प्रश्न समोर येतो, कारण अनेक उमेदवारांनी आपल्या पक्ष नेतृत्वाला न सांगता जी आहे ती माघार घेतलेली आहे। आपण खरं पाहतोय की या 17 जागांसाठी महायुतीला शह देण्यासाठी महाविकास आघाडीच्या अनेक बैठका ज्या आहेत ते पार पडलेल्या होत्या। त्यामध्ये अनेकांनी जागा वाटून घेतल्या, काँग्रेसने 8 घेतल्या, उर्वरित ठाकरेंच्या शिवसेनेला आणि पवारांच्या राष्ट्रवादीला गेलेल्या होत्या। मात्र यामध्ये अनेकांनी माघार घेतलेली आहे। त्यामुळे अनेक नेते जे आहेत ते तोंडघशी पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं का काँग्रेसनी सुद्धा काही महत्त्वाच्या जागा घेतलेल्या होत्या। 8 जागा काँग्रेस लढलेली होती आणि 8 जागांपैकी बऱ्याच जागांवरती जी आहे ती माघार झाली आपल्याला पाहायला मिळते। अहिल्यानगरमध्ये माघार घेतलेली आहे। सगळ्यात धक्कादायक मध्ये चंद्रपूरमध्ये सुद्धा पुरेसं मतदान असताना जे आहे ते काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे। जवळपास आपण पाहिलं तर 13 नगरपालिका आहेत, त्यापैकी 11 नगरपालिका ह्या काँग्रेसकडे आहेत आणि महानगरपालिकेमध्ये भाजप आणि काँग्रेस समान असताना सुद्धा उमेदवारांनी माघार घेणं हा एक काँग्रेससाठी मोठा फटका म्हणावा लागेल। याच्या आधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे की जो अंतर्गत वाद होता तो वाद दिल्लीपर्यंत गेलेला होता आणि या निवडणुकीत सुद्धा या वादाचाच कुठेतरी परिणाम आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे आणि भाजप असेल किंवा महायुतीच्या उमेदवारांना थेट जे आहे ते निवडून देण्याचा एक प्रकार जे आहे ते उमेदवारांनी घेतलेला आहे। यावरती काही नेत्यांनी जरी टीका केली असली, काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकलांनी म्हटलं आहे की घोडे बाजार झालेला आहे, अनेक ठिकाणी लक्ष्मी दर्शन झालेलं आहे। मात्र असं होत असताना प्रत्येक पक्ष जे आहे ते आपला उमेदवार सांभाळू शकला नाही का असा सुद्धा प्रश्न समोर येतोय। त्यामुळे आपण पाहतोय की महाविकास आघाडीची सपशेल अनेक ठिकाणी ही माघार झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर अनेक नेत्यांनी जे आहे ते दावे करून ही उमेदवारी दिलेली होती, मात्र त्या नेत्यांना न सांगता जे आहे ते उमेदवारांनी माघार घेतलेली आहे। त्यामुळे नेमकं लक्ष्मी दर्शन झालं की आणखी काय कारणं झाली हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र निम्म्याहून अधिक उमेदवारांनी जे आहे ते माघार घेतलेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसलेला पाहायला मिळतो। महाविकास आघाडीसाठी हा मोठा फटका आहे। धन्यवाद राजू या सविस्तर माहितीबद्दल।